नमस्कार, मी अजित चव्हाण. जनसंग्राम लोकसभेचा मध्ये प्रेक्षक हो, आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत पालघरमध्ये. महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये पालघरची लोकसभा निवडणूक कशी गाजते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. इथली पोटनिवडणूक देखील मोठी गाजली होती. पालघरच्या लोकसभा मतदारसंघामधल्या समस्या नेमक्या सुटल्या का? इथल्या मतदारांना नेमकं काय वाटतं? खासदारांच्याकडनं त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का? काय नेमकं काम झालंय? आपापली बाजू मांडण्याकरता उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी इथे आहेत. त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघामधले विविध मान्यवर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अनेक क्षेत्रात काम करणारी सन्माननीय मंडळी इथे आहेत. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला कार्यक्रमामध्ये सहभागी जे मान्यवर आहेत, उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी जे आपली बाजू लोकांच्या समोर मांडणार आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊयात. मिलिंद साखरे आपल्याबरोबर आहेत. मिलिंद साखरे बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ते आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडीची महाआघाडीची बाजू ते या ठिकाणी मांडणार आहेत. ज्योती ठाकरे आहेत, त्या शिवसेनेच्या समन्वयक आहेत, लोकसभेसाठीच्या स्थानिक नेत्या आहेत आणि त्या आपल्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराची बाजू लोकांच्या समोर इथं मांडणार आहेत. शिवविलास सोनकांबळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं का आपल्याला निवडून द्यायचं ते थेट मतदारांपर्यंत आवाहन करणार आहेत. दत्ता करबट अपक्ष उमेदवार आहेत. इथून स्थानिक भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरती अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवत आहेत. दत्ताजी त्यांची बाजू या ठिकाणी लोकांच्या पर्यंत मांडणार आहे. आपण सुरुवात अर्थातच विद्यमान खासदारांच्या पासून करूयात. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटानं एकदा आपण लोकशाहीमधल्या या महत्वाच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात. ज्योती ठाकरे, मी आपल्याकडे येतो. का आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं? शेवटच्या क्षणापर्यंत वरिष्ठ पातळीवरून झालेल्या हालचालीनंतर पक्षाचा बदल झाला, उमेदवार तोच आहे. शिवसेना भाजप युतीला का निवडून द्यायचं? काय काम आपल्या खासदारांनी केलंय? लाखो लोक टीव्हीवर आता ऐकतायत जे मतदान करणार आहेत, काय सांगाल त्यांना? मुळात शिवसेना भाजपा युतीनं हा जो उमेदवार दिला हा शेवटच्या क्षणी दिला हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. कारण आमच्या उमेदवारांनी सगळ्या उमेदवारांच्या पहिल्यांदा फॉर्म भरलाय, त्याच्यामुळे हा उमेदवार अगदी लवकर आणि सुरुवातीला दिला गेला. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना भाजपा युती यांचं सरकार आहे, हे सरकार भ्रष्टाचार मुक्त सरकारसाठी काम करणारं आहे. अन्याय अत्याचार ज्या ज्या ठिकाणी होतो त्या सगळं बंद करण्यासाठीचं काम करणारं सरकार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या सुरक्षिततेसाठी जो काही प्रयत्न करायला हवा, गेल्या अनेक वर्ष तो झाला नाही, ते करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून शिवसेना भाजपा युतीला या संपूर्ण मतदारसंघामधून निवडलं गेलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग. आपण विचारलं की आपल्या सन्मान्य खासदारांनी मागच्या वेळेला काय केलं. मला सांगू इच्छेन की फक्त 7 ते 8 एवढा कमी कालावधी आमच्या सन्मान्य खासदारांना मिळाला. मात्र या 7 ते 8 कालावधी, जो कमी कालावधी मिळाला, या कालावधीमध्येही त्यांनी जी कामं केलेली आहेत ही महाआघाडीच्या कोणत्याही खासदारांनी केलेल्या कामाच्या पेक्षा खूप चांगल्या प्रतीची आहेत, तेवढ्या कालावधीचा जर विचार केला तर. आणि मग ती कोणती कामं केली तर सगळ्यात महत्त्वाचं, खासदार म्हणून आपलं जे वसईला पासपोर्टचं ऑफिस आणण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी केले ते सगळ्यात महत्त्वाचे केले. कारण आमच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांना पासपोर्टसाठी जावं लागायचं एक तर ठाणे किंवा मुंबई, ही एक महत्त्वाची. बऱ्याचशा जलद गाड्यांना या ठिकाणी थांबा मिळत नव्हता. पालघर जिल्ह्याचं ठिकाण होतं. पालघर बोईसर सारखी ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी थांबा नव्हतं, थांबा मिळवून देण्याचा सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर तिसरं काम त्यांनी केलेलं आहे की आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे, सागरी, डोंगरी आणि नागरी आहे. मात्र या ठिकाणी जर एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादा रुग्ण असेल तर त्या रुग्णाची योग्यता किंवा त्याला चांगल्या पद्धतीने सगळी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, असं कोणतंही अद्यावत हॉस्पिटल या ठिकाणी नाही. 200 खाटांचं असं अद्यावत हॉस्पिटल व्हावं अशा पद्धतीने पहिला जर कोणी प्रयत्न केला असेल तर तो आमच्या खासदारांनी केलेला आहे. ही एक सविस्तरपणे आपण आपली बाजू मांडलीत. मिलिंद साखरे, आपल्या उमेदवाराला का निवडून द्यायचं? जे लोक आता टीव्हीवरती ऐकतायत ते मतदान करणार आहेत आपल्याला, काय त्या लोकांना सांगाल? आपल्या महाआघाडीच्या उमेदवाराला का त्यांनी मतदान करावं? नक्कीच. नमस्कार सर्वांना. एक फार मोठी महाआघाडी निर्माण झालेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, दलित पॅंथर आणि इतर जनता दल, CPM, CPMI असे अनेक पक्ष एकत्र येऊन ही महाआघाडी निर्माण झालेली आहे. आज 2009 साली जर आपण बघितलं तर पहिला पालघरचा खासदार हा बहुजन विकास आघाडीचा होता. त्यावेळेला कुठलीही आघाडी नव्हती, पण बहुजन विकास आघाडीने एका ताकदीवर तो खासदार निवडून आणला होता. आणि त्यामुळे आता तर पूर्ण महाआघाडीचं इकडे गठबंधन झालेलं आहे. त्यामुळे यावेळेला खासदार नक्की बहुजन विकास आघाडीचा, महाआघाडीचाच येणार आहे, यात कुठलीही शंका नाही. आणि तुमचा जो प्रश्न आहे, आणि हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, जनसामान्यांचा प्रश्न आहे की का आम्ही बहुजन विकास आघाडीच्या खासदारांना निवडून द्यावं, का आम्ही महाआघाडीच्या खासदाराला निवडून द्यावं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही केलेली विकास कामं
आम्ही जी विकास कामं पूर्वी केलेली आहेत त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात आम्ही विकास कामं करू शकतो, हा विश्वास जनतेला आहे. अनेक प्रश्न आहे. हॉस्पिटल, हे म्हणाले हॉस्पिटलची संकल्पना ही सन्माननीय क्षितिज ठाकूरांनी या अगोदरच मांडलेली आहे. DPDCच्या मीटिंगमध्ये विलास तरे आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी ती उचलून धरलेली आहे. त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस बरोबरच अनेक विकासाची कामं ज्या माध्यमातून होतात अशी ऑफिसेस इथे नव्हती, ती ऑफिसेस इथे आणण्याचं सर्वात महत्त्वाचं काम आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या पूर्ण पाठिंब्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटते की बहुजन विकास आघाडीकडे व्हिजन आहे. अनेक वसई विरार हे आम्ही एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि तिकडे आम्हाला एक हाती सत्ता ज्या वेळेला दिली तेव्हा त्याचा कसा उपयोग करायचा हे आम्ही लोकांना दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे एक मॉडेल निर्माण झालेलं आहे आणि हा संपूर्ण पालघरचा असाच विकास आम्ही करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, संपूर्ण भारतामध्ये आज जी हुकुमशाही चालू आहे, जी लोकांना स्वातंत्र्य नाहीये, वेगवेगळ्या गोष्टी मतस्वातंत्र्य राहिलेलं नाहीये, ते मिळवून द्यायचं असेल आणि आपल्याला हुकुमशाहीला टेचायचं असेल आणि आपल्या लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर महाआघाडीची सत्ता या भारतात येणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे बहुजन विकास आघाडीचा खासदार या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. ठीक, आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवविलास सोनकांबळेंच्याकडे जाऊयात. सोनकांबळे साहेब, कधीतरी यांचा खासदार होता दोघांचाही. विकासाचे दावे पटतात का? का आपल्याला निवडून द्यायचं? काय तुमचा अजेंडा आहे? 70 वर्षापासून आलटून पालटून सत्ता घेणाऱ्या पक्षांनी ह्या पूर्ण देशाचं वाटोळं केलेलं आहे. आम्हाला आमिषाचं गाजर दाखवून फक्त वापर केला वंचित घटकाचा, आणि या सत्ता आम्हाला ही घराणेशाही संपूर्ण नष्ट करायची. घराणेशाहीमध्ये तिकीट देवदेव यांनी संत्री मंत्री सर्व यांचेच झाले, म्हणून आम्हाला घराणेशाही प्रथमतः संपवायची या देशामधून. म्हणून आमचा वापर याने असा केला, आम्हाला 15 लाखाचं आम्हीच दाखवलं, तुमच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकतो असं म्हणून यांनी सत्ता घेतली. देशामधले सैनिकावरती हल्ले असतील यांच्याच कार्यकाळात झाले. आमच्या सैनिकाचे पार्थिव देह तिथं असताना यांनी त्या कुटुंबाचं सांत्वन न करता त्या ठिकाणी यांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन यांनी सभा घेतल्या. यांना किती काय यांना आस्था आहे आमच्या सैनिकाबद्दल. यांनी आम्हाला 70 वर्ष असंच गाजर दाखवून कधी देवाधर्माच्या नावावरती मतदान घ्यायचं, सत्ता घ्यायची, आणि आमचा पूर्ण विकास हा लोकशाहीच्या माध्यमातून बिलकुल झालेला नाही. म्हणून आम्हाला जी खरी लोकशाही देशामधली ते आम्हाला सत्ता घेऊन ही राबवायची. त्यामुळे या ठिकाणचे प्रश्न, आदिवासी बांधवाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, आज यांची सत्ता असताना MIDC मधल्या पूर्ण फॅक्टऱ्या बंद झाल्यात, कामं नाही लोकांना, पूर्ण आक्रोश आहे जनतेमध्ये. म्हणून आम्हाला सत्ता घेऊन आम्ही पूर्ण समस्याचं निवारण करणार आहोत. ठीक, अपक्ष उमेदवार दत्ता खरबाटे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. दत्ताजी, का आपल्याला निवडून द्यायचं? तुमची उमेदवारी कशा करता आहे? काय आपण लोकांना आवाहन कराल जे आता आपल्याला टीव्हीवर पाहत आहे? नमस्कार सर. जी 24 तासांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आम्ही अपक्ष उमेदवारांची जेव्हा विचार केला, आत्तापर्यंत ज्या पक्षांनी आम्हाला वापरलं, जनतेचा फसवून सत्ता भोगण्याचं काम केलं, पण पाहत असाल की सेनेचे उमेदवार गावित साहेब हे प्रथमतः काँग्रेसचे उमेदवार होते, ते खासदार झाले, मंत्री झाले. ह्या सगळ्या मंत्री होण्याच्या याच्यामध्ये या इथल्या भूमिपुत्रांचा मोठा वाटा आहे. आणि पालघरच्या भूमिपुत्रांनी त्यांना मोठ्या मंत्र्यापर्यंत नेण्याचं काम इथल्या भूमिपुत्रांनी केलं. त्यानंतर ते पुणे सेनेमध्ये गेले आणि तिथेही आज त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. त्यांना असं वाटलं नाही की ही भूमिपुत्रांनी मला साहेब बनवलं, मंत्री बनवलं आणि माझ्या स्वतःच्या इच्छेसाठी किंवा माझ्या स्वतःच्या याच्यासाठी मी कुठेही उड्या मारतो, हे आता जनता त्यांना ओळखून चुकलेले आहे. आतापर्यंत हा आदिवासी जिल्हा म्हणून मानला जातो आहे. बहुसंख्य आदिवासी समाज या भागामध्ये राहतो आहे. हा समाज ज्यांच्या समोर जे आजचे प्रश्न आहेत
रोजगाराचा प्रश्न आहे. आज अनेक लोक कुपोषणाने मरत आहेत. पाण्याचा प्रश्न आहे. आज आमच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेक धरणाच्या माध्यमातून, अनेक प्रोजेक्टच्या माध्यमातून इथला भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार करू पाहत आहे. आणि हे करत असताना जेव्हा आमच्या भागामध्ये वेगवेगळ्या विनाशकारी प्रकल्प येत आहेत, मग बुलेट ट्रेन म्हणा, वाडवड बंदर म्हणा, असे अनेक प्रोजेक्ट, दिल्ली मुंबई हायवे म्हणा, ह्या प्रोजेक्टमध्ये शेड्यूल भागातला भाग जो पूर्णपणे विस्थापित होणार आहे, तो भाग भूसंपादन केलं जाणार आहे, त्या भागातला माणूस जाणार कुठे? याही अगोदर सूर्या धरणाच्या माध्यमातून जे लोक विस्थापित झाले, ज्या विस्थापितचं पुनर्वसन करण्यात आलं, ते पुनर्वसन केलेल्या गावामध्ये आज चंद्रनगर म्हणून गाव आहे शेजारी, त्याचा पुन्हा आता विस्थापन होत आहे. तर आमच्या मंत्री महोदयांनी काय प्रश्न उपस्थित केला होता का? जर सत्तेवर होते तर तुम्ही करायला पाहिजे होता, त्यांना रोखायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं. का रोखलं गेलं नाही? जर जनतेचे विषय घेऊन तुम्ही मंत्रालयामध्ये जाता, खासदार म्हणून जाता किंवा लोकसभेमध्ये जाता, तर जनतेचा विषय तुम्ही लोकसभेमध्ये मांडायला हवा होता, परंतु तसं झालेलं नाही. त्यामुळे पूर्ण विश्वास जनतेचा यांच्याकडनं उठलेला आहे. म्हणून आम्ही पक्ष म्हणून, उमेदवार म्हणून नक्कीच यावेळेस आमचा भूमिपुत्र विचार करेल आणि आम्हाला निवडून देईल. ठीक. उमेदवार प्रतिनिधींनी सविस्तरपणे भूमिका मांडली. प्रेक्षको, सैनिक आपलं तारुण्य देशाकरता देतात आणि हे सैनिक आपल्या रक्षणाकरता सर्वोच्च बलिदानाची तयारी ठेवतात. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात माजी सैनिकांना आम्ही सन्मानानं आमंत्रित करतो. शौर्य सन्मान नावाचा सन्मान सैनिकांच्या करता झी 24 तासनं सुरू केला. आपण याच माजी सैनिकांपासून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व सैनिकांकरता आणि माजी सैनिकांकरता. सर, लोकसभा निवडणुकीला काय आपल्या अपेक्षा आहेत माजी सैनिक म्हणून थोडक्यात? ॲक्च्युली या ज्या लोकसभा आहेत, आमची प्रतिक्रिया हेच आहे की आज जी 24 तासने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि पुढे वाक्य लिहिलेलं आहे तुम्ही, रहा एक पाऊल पुढे, याने सैनिक सदैव पुढे असते आणि 24 तास तो आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकून देशाचं रक्षण करत असते. आणि या रक्षणासाठी जे कुठलेही प्रतिनिधी हो 5 वर्ष येतात, निघून जातात, पण माजी सैनिकांचे, आजी सैनिकांचे कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. ते प्रश्न सुटले पाहिजे असं आपल्याला ते प्रश्न सुटले पाहिजेत. आज जे सैनिक देशासाठी लढतात, शहीद होतात, कारगिल ठिकाणी 1965-71 ठिकाणी जे शहीद झाले, त्यांच्या विधवा इकडे आहेत, पण अशांना घर राहण्यासाठी स्वतःची झोपडी नाही आहे. शासनाची जमीन लाखो पडलेली आहे, त्याच्यावर शासनाच्या जमिनीवरती सैनिकांसाठी राखीव जमीन ठेवलेली आहे, पण कुठलेही प्रतिनिधी या कुठलेही शासन सैनिकांसाठी कुठलंही एक पाऊल पुढे टाकत नाहीत, उलट त्यांना पाठीमागे घेतलं जातं. आपण तसं सांगूयात की आपल्या सगळ्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे ते आपण सांगितलं. सर, आपण प्लीज बसा. आपण नक्की जो उमेदवार निवडून जाईल, आपण नक्की आपल्या उमेदवारालाही सांगा आणि आता जे उमेदवार इथं आहेत त्यांनी देखील लक्षात ठेवा, या प्रश्नावरती आपण लोकसभेत नक्की आवाज उठवा, या सैनिकांकरता नक्की काम करा. आता मी आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. लोकसभा स्तरावरचे महत्त्वाचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्याकडनं आमंत्रित आहेत. मात्र सुरुवात आपण करूयात, काही पत्रकार बंधू आहेत इथे त्यांच्यापासून. सर, काय नेमके या लोकसभेमधले सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत? पालघर लोकसभेसाठी या भागातून जवळजवळ जरी आपल्या खासदार गेले असले आणि जसं सत्ताधारी पक्षाने सांगितलं की गाड्यांना थांबे मिळाले असले, तरी इथे उपनगरीय क्षेत्राचे जे रेल्वे आहे त्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. 3-4 गाड्यांना किंवा जो ऑल्टरनेट डे गाड्यांना थांबा देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे. तर गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवणं हा मोठा प्रश्न आहे. इथे डहाणू ते विरार चौपदरीकरण आहे आणि चौपदरीकरणासाठी MUTB 3मध्ये दोन्ही अर्थसंकल्पामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये कुठल्याही मोठ्या प्रकारची तरतूद झाली नाही आहे. वैतरणा पूल आहे जो धोकादायक स्थितीत आहे, त्या पुलाची पुनर्मांडणी ह्याच्यासाठी काय झालं नाही आहे. एकीकडे पालघर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास होतोय, पण त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन आणि बाकी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असे सर्व प्रश्न निर्वृत्त आहेत. असे सर्व प्रश्न मांडले आहेत. मात्र आपण आपल्या सगळ्यांच्याकडनं काही प्रश्न असले लोकसभा स्तरावरचे, अगदी थोडक्यात एक प्रश्न आपण सगळ्यांच्याकडनं घेऊयात. सर, आपल्याला माहिती आहे ऑगस्ट 2014ला ह्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेसारखा आपल्याला अतिशय मौल्यवान असा एक ग्रंथ दिलेला आहे. त्याच्यामध्ये जे मागासवर्गीय, त्या मागासवर्गीयांचं जीवनमान उंचावण्यासाठी पेसा कायदा हा केंद्र शासनाने त्या घटनेमध्ये नमूद केलेला आहे. परंतु हे विद्यमान खासदार आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिनिधींना
मी सांगू इच्छितो की या पालघर जिल्ह्यामध्ये कुणबी समाज हा मोठ्या संख्येने राहणारा एक समाज आहे आणि या समाजाचं मला एक निश्चित सांगायचं आहे की हा कुणबी समाज पेसा कायदा लागू केल्यानंतर 100% आदिवासींसाठी आरक्षण ठेवलं, परंतु या सर्व प्रतिनिधींना आणि उमेदवारांना मी विचारू शकतो की भूमिपुत्र म्हणून आदिवासी आमचे बांधव आदिवासी लोकांना किती तुम्ही नोकऱ्या दिल्या इथूनल्या आदिवासी लोकांना, हे आपण स्पष्ट करावं. इथल्या स्थानिक आदिवासींना किती नोकऱ्या दिल्या असा त्यांचा प्रश्न आहे, अगदी थोडक्यात. नाही, प्रथम तर मी एक आपल्यासमोर बोलतोय की आज जनतेच्या प्रश्नासाठी ज्या उमेदवारांना वेळ मिळाला नाही ते समस्या काय सोडवणार, हा पहिला प्रश्न आहे. आमचे फक्त भूमिपुत्रचे दत्ता खरवट हे फक्त उमेदवार हे हजर राहिले. खरं विषय आहे की ह्या पालघर जिल्ह्यात अनेक प्रकल्प उद्ध्वस्त करणारे भूमिपुत्रांना हे येत आहेत, मात्र एकही इथला स्थानिक आमदार खासदार किंवा कुठलाही पक्ष आमच्यासोबत येत नाही. आम्हाला स्वतः लढायला लागते आणि आमच्या समस्या मांडायला आम्हाला लढावं लागते. तर मग हां, तर ह्या लोकांसाठी जर कोणी येत नसेल, शेवटी आम्हाला पर्याय म्हणून भूमिपुत्र म्हणून आम्ही उतरलो आणि आमचा भूमिपुत्र म्हणून हक्काचा उमेदवार आम्ही उभं केलेला आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, लोकसभा स्तरावरचे प्रश्न आपण थोडक्यात घेऊयात. सगळ्यांनी आपले प्रश्न तयार ठेवा, मी येईन आपल्याकडे, आपण मला बोलवा थोडक्यात. सर, गावित सर मागे इकडे निवडून आले होते, गावित सर मागे 1-2 वर्षापूर्वी. तर इतर गावित सर आदिवासी विकास मंत्री असताना इथल्या स्थानिक आदिवासींच्या शिक्षणाला किती लोकांना नोकऱ्या दिल्या? एकाला दिले नाही नोकरी आदिवासी बांधवांना. उलट शिक्षणाला नोकरीची गरज होती तर नंदुरबारहून लोकांची भरती केली येऊन. आणि आदिवासीचे लोक शासनानं आदिवासीची लाखो एकर जमीन शासनाने घेतली आणि ती उद्योगपतींना देण्यात सपाटा लावलाय आणि आदिवासी लोकांना बेघर करायला लावलं. मुद्दा आपल्या लक्षात आला. आपण सगळ्यांनी लोकसभा स्तरावरचे असेच मुद्दे अगदी थोडक्यात. सर, रोजगाराचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. मी त्यांच्या प्रतिनिधींना विचारू इच्छितो की मॅडम, आश्रमशाळेमध्ये शिक्षक लागले ते आपल्या जिल्ह्यातले लागले का? ते लागले सगळे नंदुरबारचे. टॅप्समध्ये जे लागले टॅप्समध्ये लागले सगळे नंदुरबारचे, आपल्या जिल्ह्यातले लागले का? आपल्या जिल्ह्यातले का नाही लागले ह्याचं उत्तर तुम्ही द्यावं. आपल्या जिल्ह्यातले का नाही लागले याचं उत्तर तुम्ही द्या असं ते म्हणतात. मला या आपण साहेब, पालघर जिल्ह्यामध्ये 2 खासदार येतात या ठिकाणी, पालघर म्हणून आणि एक भिवंडी लोकसभा म्हणून. परंतु वाडा हा क्षेत्र अक्षरशः म्हणजे दयनीय अवस्था झाली आहे या ठिकाणी की दोन्ही खासदारांचं लक्ष नाही आणि गेल्या 70 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. मग विरोधकांनी सुद्धा काय करतात? केवळ सरकारच नाही तर विरोधकांचंही लक्ष नाही या ठिकाणी. असा दुर्लक्षित भाग ज्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. येईन मी आपल्याकडे. इथं कोणाला लोकसभा स्तरावरचे काही प्रश्न असतील तर कृपया आपण घ्या लोकसभा स्तरावर. मागील 20 वर्षामध्ये जिल्ह्याच्या अतोनात नुकसानी झालेली आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने विषय असा आहे की ह्याच्या आधी जिल्ह्यामध्ये 1962मध्ये एक मोठा डेअरी प्रकल्प आला होता, हा दापचेरीमध्ये. हा डेअरी प्रकल्पाची जमीन आज MIDCला देऊ केली. ह्या डेअरी प्रकल्पामुळे आर्यसारखा ब्रँड, आज महाराष्ट्रामध्ये जो आर्यसारखा ब्रँड आहे हा नक्कीच पुढे आला असता आणि पर्यायाने त्याच्यामधून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली असती आणि तो ग्रामीण भागाला याच्यातून मोठा रोजगार निर्माण झाला असता. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा दुसरा विषय म्हणजे आपल्या भागामध्ये सिंचनासाठीच्या मोठ्या योजना राबवल्या गेल्या. फक्त ह्या सिंचनाच्या योजना राबवल्या गेल्या, हजारो करोड रुपये खर्च केले गेले, पण ह्या संपूर्ण सिंचनाच्या कालव्यांमधून कधी पाणी धावलं नाही. अशा स्वरूपातल्या हा जर का पाणी धावलं असतं तर किमान दुबार भात शेती झाली असती. लोकांनी त्यातून आपल्याकडे थोडासा वेळ कमी असतो त्यामुळं प्रश्नांचं स्वरूप आपण जर थोडक्यात ठेवलं तर बरं होईल. हे सगळे प्रश्न उपस्थित झाले, याची उत्तर आपण घेऊ. विशेषतः सत्ताधाऱ्यांना हे सगळे प्रश्न होते, त्याची उत्तर आपण घेऊ. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण पालघर लोकसभा मतदारसंघामधल्या महत्वाच्या या सगळ्या विषयांवरती अशीच चर्चा सुरू ठेवूयात. आपण आज रणसंग्राम लोकसभेचा पाहताय पालघरमधून. छोटासा ब्रेक, लगेचच परतू. रणसंग्राम लोकसभेच्या मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण पालघरमध्ये आहोत. अनेक प्रश्न इथे उपस्थित झालेत विद्यमान खासदारांना. आणखी काही प्रश्न आपण घेऊ आणि मग त्याच्या उत्तराकरता जाऊयात अगदी थोडक्यात. माझा महाआघाडीच्या उमेदवाराचे प्रश्न आहे का, आपण निवडून आल्यानंतर 5 कामे काय करणार आहात हे मला सांगा. आणि जे विद्यमान खासदार आहेत त्यांना विचारायचं आहे, देशात मोदी सगळीकडे फिरतायत, त्यांनी 5 वर्षात भरपूर कामे केली, तर कामावरती मतदान का मागत नाही? पाकिस्तानाचा विषय, इथला विषय, उथला विषय, ते का करतात? तुम्ही एवढी कामं केली आहेत सांगतायत, तर त्याच्यावरती मतं का मागत नाही? पाकिस्तान ही सगळी जी विषय आहेत हे का विकासाचे मुद्दे कुठे गेले असं ते विचारतायत. ताई अगदी थोडक्यात. हा सर, आम्ही बोईसरला 30 वर्षापासून राहतोय. गावित साहेब आमच्या समोर 3 वेळा पक्षात, ह्या पक्षातून त्या पक्षात गेले, पण परत कधी आमच्याकडे आले नाही की तुम्ही आम्हाला निवडून दिलं आणि हा रोजगार नाही ह्या लोकांना. कारण 55 वर्षाची महिला कंपनीत घेत नाहीत
आणि नाक्यावर जाऊ शकत नाही. तिचे 80 वर्षाचं मतदान चालतं, पण काम तिला भेटत नाही कंपनीमध्ये. तिचा प्रश्न कोणी अजून मांडलेला नाही. परंतु वीट बंद, रेती बंद, राजेशाही घराणं जी आहे त्यांना माहीत नाही. एसीमध्ये राहणारं कुटुंब आहे, पण जो रोजगार नाक्यावर येतो त्यांना माहिती आहे रोजची काय हालत आहे त्यांची. 3 दिवसांना एक बिगारी कामाला जातो. शाळेतले मुलं कॉलेजला जातात आणि रविवार शनिवार कामाला येतात. ते केल्याशिवाय त्यांना भाग नसतो. पण या मोठे लोक जेवढे झाले तेवढे खोटे आहेत आमच्या नजरेमध्ये. आणि भाजप सरकार हे फक्त आश्वासन देतं. हे सर्व आतून एकच आहेत, फक्त अगली बार आंबेडकर सरकार. कारण सगळ्या बहुजनाला कळून चुकलेलं आहे, पूर्ण देशाला कळून चुकलेलं आहे की काय आहे आणि काय नाही म्हणून आता आंबेडकर सरकार येणार आहे. आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते सर्वांना मान्य होतं, तसं आंबेडकर सरकार येईल, ते सर्वांचा विकास करीन अशी अपेक्षा करतो, असा संकल्प करतो. मुद्दा आपल्या लक्षात आला. माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांनाच की थोडक्यात जर प्रश्न आपण जर मांडलेत तर ते फार बरं होईल. अगदी थोडक्यात मित्रा. आपल्याकडे जे तारापूर अणुशक्ती केंद्र झालं तेव्हा आजी माझी म्हणजे मंत्री वगैरे होते, त्यावेळेला त्यांनी एक तिकडची शहर गावं जी होती ती विस्थापित केली. आज त्या विस्थापितांचं काय? आणि त्यावेळेला त्यांना असं वचन दिलं होतं की जे 5 किलोमीटर रेडियस एरिया आहे त्या लोकांना मी मोफत वीज देऊ. वीज तर नका देऊ, पण त्याचं विजेचं रोजगार. सर नमस्कार, माझं नाव शंकर नार्ले, माजी उपसरपंच ग्रामपंचायत माहीम. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मी कुठल्याही उमेदवाराला एक राजकारणी या हिशोबाने माझा प्रश्न नाही आहे, परंतु मी एक माहीम गावचा एक रहिवासी आहे, सर्वसामान्य एक माणूस आहे आणि माहीम गावाच्या हितासाठी प्रश्न करत आहे. तर साहेब, सर्वात मोठा प्रश्न आमचा पाणेरी नदीच्या संदर्भात मला आपल्याला सांगायचं आहे की गेली अनेक वर्ष आमचे माहीमवासी, मच्छीमार असो, म्हणजे सर्व समाजातील लोक असो, पाणेरीचं जे प्रदूषण झालेलं आहे या प्रदूषण सुधारण्यासाठी लढत आहेत. नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल काय नेमकं आश्वासन? इकडे कोणाला मुद्दे मांडायचे असल्यास आपण मांडू शकता, बोलू शकता. मी येतो का आपल्याकडे थोडक्यात. आमच्या लवापूर खाडीमध्ये जे MIDC वाले पाणी सोडतात त्याच्या बाबतीत हे लोक काहीच करत नाही. तरी या सर्व उमेदवाराला आणि खासदाराला सांगतो की ताबडतोब ते बंद करायला यावे जेव्हा निवडून येतील तेव्हा. येस आधी यांच्याकडे येतो मग आपल्याकडे येतो. बोला. बळीराम जाधव साहेब 2009 साली निवडून आले पालघर लोकसभेत. आणि पालघर लोकसभेत निवडून आल्यानंतर 5 वर्षात पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी वळून का फिरून बघितलं नाही. आणि 5 वर्षामध्ये त्यांनी या मतदारसंघामध्ये काय कामं केलीत ते सांगावं. 2 थोडक्यात प्रश्न आहेत. नंबर 1, बाहेर बुलेट ट्रेनला विरोध हा शिवसेनेचं धोरण राहिलं. सरकारमध्ये राहून 250 कोटी रुपये मंजूर करण्याचं काम केलं गेलं. आता अफजल खानाच्या फौजेतनं उमेदवार घेऊन आपण बुलेट ट्रेनला कसा विरोध करणार? नंबर 1. नंबर 2, वसई विरार बुडवणाऱ्यांनी वसई विरार कशी आणि का बुडवली याचं आता तरी उत्तर देणार का? कारण फडणवीस सरकार बनत असताना आपलेच 3 आमदार अफजल खानाच्या फौजेत समर्थनासाठी आपण दिलेले होते. तेव्हा आता आपण BJPच्या विरोधात आहात, मोदीच्या विरोधात, याच्यावर जनता कशी विश्वास ठेवणार? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला घेतली पाहिजे. आणि जे वसई विरारकरांनी भोगलं ते अजून ते कदाचित विसरलेले नसतील आणि आपणही सगळे विसरलेलो नाही आहोत. ज्योतिताई, काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे? हे लोकांच्या मनातले ज्वलंत प्रश्न आहे. दुसरी एक गोष्ट की इथल्या स्थानिकांना रोजगार का देत नाहीत आपले नेते? ते नंदुरबारून लोक का आणतात इथे सरकारी नोकरीला लावायला? असा प्रश्न येतो जो उपस्थित झाला, त्याचंही काय उत्तर आहे? सगळ्यात पहिल्यांदी की स्थानिक प्रश्नांना नेहमीच महायुतीच्या उमेदवारांनी, खासदारांनी प्राधान्य दिलेलं आहे. एक जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की शिक्षकांच्या भरती संदर्भातला नंदुरबारचे सगळे भरले, तर तसं काही झालेलं नाहीये. या फक्त अफवा पसरवल्या गेलेल्या आहेत. मी तर म्हणेन की तुम्ही याच्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतरही तुम्ही घेऊन या आणि नंदुरबारचे किती शिक्षक भरले ते आणून दाखवा. अशा पद्धतीचं कुठेही झालेलं नाहीये. हा एक भाग. दुसरा भाग असा की जेव्हापासून जिल्ह्याची निर्मिती झाली, जेव्हापासून जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हापासून त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यांना काय बोलायचं. थोडक्यात 1-2 मिनिटं. एक कार्यक्रम झाला होता, तिकडे आमच्या खासदारांनी गावीत त्यांना समोर सांगितलं होतं तुमचे नातेवाईकही लागले आणि तुमच्या नंदुरबारची लोकही लागले. तुम्ही सांगत असाल तर आम्ही दाखवतो. आम्ही दाखवल्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार ते सांगा. तुमच्या खासदाराचा राजीनामा घेणार की तुम्ही काय करणार ते सांगा.
ताई हा मुद्दा आहे, हा आक्रोश आहे लोकांचा, याचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. पुढच्या प्रश्नांकडे आपण जाऊयात. काही प्रश्न आपल्याला उपस्थित झाले, त्याची मला त्याची उत्तर देणं गरजेचं आहे. उत्तर देणं गरजेचं आहे. दुसरं असं की जिल्हा निर्मिती झाल्यानंतर या पालघर जिल्ह्यामध्ये एकही भरती झालेली नाहीये. त्यामुळे पुन्हा जिल्हा निर्मिती झाल्यानंतर सुद्धा जो प्रश्न आला तोही त्यांचा चुकीचा आहे. एक मिनिट, आदिवासीची झाली त्यावेळेला आदिवासी भरती ती केली गेलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं सविस्तर उत्तर तर घेऊ आपण. त्यावेळेला स्थानिकांनाच प्राधान्य दिलेले हा दुसरा भाग. पेसा संदर्भात यांनी जो प्रश्न मांडला तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो खरा प्रश्न आहे की या भागात आदिवासी बहुल आमचा जिल्हा आहे, खरी गोष्ट आहे, पण त्यातही कुणबी समाजाचा किंवा आदिवासी सोडून इतर जे समाज आहेत त्यांचंही प्रमाण जास्त आहे. आणि त्यासाठी ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांकडे बैठका झाल्या त्यावेळेला शिवसेनेची भूमिका ही सगळ्यात जास्त महत्वाची होती. माननीय ठाण्याचे आमचे पालकमंत्री आणि 2 विभागाचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे साहेब स्वतः या सगळ्या लोकांना त्या संदर्भात घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले होते आणि त्यावर योग्य त्या पद्धतीचा जो टक्केवारी, लोकसंख्येची टक्केवारी आहे त्या अनुषंगाने त्याच्यावरती विचार होईल असा शब्द सुद्धा दिलेला आणि हे प्रश्नकर्त्यांना ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तिसरा प्रश्न यांनी सांगितलं होतं की आम्ही या जिल्ह्याच्या निर्मितीनंतर आम्ही इकडे नवनगरसाठी किंवा या ठिकाणची कार्यालय करायला हे केलं ते केलं, परंतु मी सांगू इच्छिते की ज्या वेळेला नवनगर यायच्या आधी नवनगर निर्माण व्हायची गरज का भासली, कारण या ठिकाणी जिल्हा निर्माण झाला आणि हा जिल्हा निर्माण करताना ज्यांना पहिली गरज वाटली की या भागामध्ये सातत्याने अन्याय होतोय आणि आदिवासींना कुपोषणासारखे जे मोठे प्रश्न आहेत या प्रश्नावरती जास्त प्रकारे लक्ष फोकस होत नाहीये, त्यावेळेला सर्वात प्रथम जिल्हा निर्मिती करण्याचं श्रेय जे आहे ते राजेंद्र गावितांना जातं. त्यांनी जिल्हा निर्मिती केलेली आहे, त्यावेळेला त्यांनी केलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची ज्या वेळेला पावसाचं प्रमाण जास्त झालं त्यावेळेला धूप प्रतिबंधक करण्याचं काम सुद्धा त्यावेळेला जे बंधारे आहेत हे बंधारे जास्त प्रमाणात करण्याचं काम खासदार राजेंद्र गावितांनी केलं. चौथा प्रश्न असा, किनारपट्टीवर रोजगारासंदर्भात म्हणतात किनारपट्टीवरती जे काही प्रश्न निर्माण होते त्या प्रत्येक किनारपट्टीवरचे सगळे प्रश्न, मी तर म्हणते की राम नाईकांनंतर आता किनारपट्टीमध्ये सर्वात लोकप्रिय असलेला जर माणूस कोण असेल तर तो सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारा खासदार राजेंद्र गावित आहेत. आणि त्यामुळे अनेक प्रश्न, मग ते आरोग्याचे असू दे, ते शिक्षणाचे असू दे, त्याचबरोबर रेल्वे संदर्भातला एक प्रश्न मांडला गेला, पत्रकार महोदयांनी तो प्रश्न या ठिकाणी मांडला होता, त्याचं उत्तर असं आहे की आपण त्यांचं उत्तर घेऊ. मित्रा, तुम्ही घोषणाबाजी केली तर त्यांचाच आवाज दाबला जाईल, त्यांना बोलू देत. ताई बोला. पत्रकारांनी जो प्रश्न मांडला की रेल्वे संदर्भात सुधारणा झाल्यात पण जेवढ्या व्हायला हव्यात तेवढ्या नाही झाल्यात, ही गोष्ट खरी आहे. आमच्या सरकारला जर 5 वर्ष मिळालेली आहेत तर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं काम बघा आणि गेले 60 वर्ष काम करणारे महाआघाडीचे सगळे बिघाडीवाली लोक बघा आणि मग मला सांगा विकास कोणत्या वेळेत झालेला आहे तो. राहिला प्रश्न सन्माननीय सैनिकांनी या ठिकाणी उपस्थित केलेला, आज सैनिकांचं मनोबल वाढवायचं जर काम कोणी केलं असेल तर ते फक्त महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. याच्यापूर्वी कोणी यावं आणि त्या काश्मीरमध्ये आमच्या सर्वसामान्य सैनिक जे काम करतात, ज्यांच्या जीवावर आम्ही इकडे शांतपणे झोपू शकतो, त्या सर्व सैनिकांना टपल्या मारून कोणी जायचं, कोणी दगड फेकायचा, कोणी गन चालवायची, ह्या सगळ्या चालल्या होत्या गोष्टी. त्याला पहिल्यांदी जर चांगलं उत्तर दिलं असेल तर ते सन्माननीय पंतप्रधानांनी दिलेलं आहे आणि हे महायुती सरकारने दिलेलं आहे. अशी अनेक कारणं आणि अनेक उत्तर मी देऊ शकेन. मिलिंद साखरे, मी आपल्याकडे येतो. हे जे दावे जे केले विकासाचे महायुतीनं, साहेब आपण उत्तर घेऊ. मी तुमच्याकडे साहेब 2 मिनिटं, जग साक्षीदार आहे. 2 मिनिटं, याला संपूर्ण जग साक्षीदार साहेब 2 मिनिटं. आपण मी जेव्हा आपण बोलाल तेव्हा मी आपल्याकडे येणार, इतरांना पण बोलू देत. नाही येणार मी आपल्याकडे येणार ना बोलायला. साखरे साहेब, काय या सगळ्या दाव्यांचं आपण कशा पद्धतीनं यांनी जे दावे केलेले ते दावे आपल्याला पटतात का आणि तुमच्या खासदारानं काय केलं मागच्या 5 वर्षामध्ये, हाही प्रश्न त्यांनी केलाय. बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं, मी सुरुवातीपासून येतो, सन्माननीय सैनिकजी, आम्ही त्यांचा नेहमी आदर करतो. म्हणजे आता प्रश्न असा आहे की महाआघाडी म्हणजे आघाडीचं सरकार असताना सुद्धा, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना सुद्धा, अगदी इंदिरा गांधीच्या काळापासून स्वतः सैनिकांबरोबर त्यांनी बराकमध्ये वगैरे गेलेले आहेत. त्यामुळे सैनिकांचा आदर हा प्रत्येकाला आहे, प्रत्येक सामान्य जनतेला आहे, बहुजन विकास आघाडीला सुद्धा आहे. आणि महत्त्वाचं, वसई विरारमध्ये आज 1 मिनिट मला बोलून द्या मॅडम, आता मला बोलून द्या मॅडम, 1 मिनिट आता मला बोलू द्या. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं, माजी सैनिकांचे, निवृत्ती सैनिकांचे मेडिकल सेंटर
ची जी एक अडचण होती, त्यांना कुलब्याला जावं लागत होतं. आज वसई विरारला महापालिकेतर्फे स्वतः लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांना ती संपूर्ण सोय तिथे देत आहे आणि त्यामुळे संपूर्ण मी बोलतोय, त्यांचा मुद्दा तर मांडू दे. मला त्यांचा प्रश्न होता, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे आम्ही निवृत्त सैनिकांचे प्रश्न आणि महत्त्वाचं म्हणजे त्या निवृत्त सैनिकांनी आम्हाला ऑलरेडी पाठिंबा जाहीर केलेला आहे, हे फार मोठी गोष्ट आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे रोजगारीचा. या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न शिवसेना आणि महायुतीच्या सरकारने मुळीच सोडवलेला नाहीये, हे अख्खी जनता बोलते, आम्ही बोलत नाहीये. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच पुढाकार घेणार आहोत. पेसाच्या बाबतीत सरांनी सांगितलं, मी स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो होतो. तिकडचा मोर्चा असो, तिकडचं आंदोलन असो, मी स्वतः तिथे बसलेलो होतो. त्यावेळेला आमच्या लोकनेते हितेंद्र ठाकरेंची असो, खासदारांची असो, बहिराम जाधवांची असो, भूमिका एकच आहे की आमचे स्थानिक भूमिपुत्र म्हणजे आपले आदिवासी बांधव हे सुद्धा आपलेच आहेत. त्यामुळे हा कायदा जरी असला तरी आपण त्यांच्याशी बसून आणि ओबीसीमध्ये समन्वय साधून आपण एक चांगला तोडगा काढू आणि स्थानिक भूमिपुत्रांना इथे रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रथम प्राधान्य देऊ, असं आमचं लोकनेते हितेंद्र ठाकूरांनी अगोदरच सांगितलेलं आहे. त्यानंतर बाकीचे जे मुद्दे आहेत की यांचा एक प्रश्न होता की तुम्ही नेमकी 5 कामे आम्हाला सांगा की तुम्ही काय केलं. तर बघा, काय करणार तेही सांगतो, कारण 5 काय केलं हेही विचारलं होतं, म्हणून पहिला ते सांगतो आणि काय करणार हेही सांगतो. मुळामध्ये या ठिकाणी डहाणू पर्यंत जी लोकल उपनगरीय रेल्वे गाडी धावणार होती, 1 मिनिट मला बोलू द्या. खासदार त्यासाठी 2009 साली मॅडम 2009 साली मला बोलू द्या, अजिबात नाही. 2009 साली खासदार झाल्यापासून आमच्याकडे पत्र आहेत, कसा पाठपुरावा करावा, मग का अगोदर झाली नाही? 2009 पासून पाठपुरावा केला, तेव्हा कुठे 2012 सुरू झाली. लोकल सुरू करण्यासाठी आमच्या खासदारांनी पूर्ण, आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं सांगतो, ही लोकलचं उद्घाटन जे आहे ते मुंबईहून होणार होतं. वेगाने मुद्दे घेतले तर आपल्याकडे हो मी घेतो, नाही त्यांचा मुद्दा आहे म्हणून बोलतो फक्त. ही लोकल डहाणून सुरू झाली पाहिजे, म्हणजे डहाणू पासूनच उद्घाटन झालं पाहिजे. यासाठी त्यावेळेला खास बहिराम जाधवांनी विनंती केली आणि लगेचच ती विनंती मान्य करून डहाणून लोकल उद्घाटन केलं होतं. डहाणून लोकलचं उद्घाटन झालं होतं. आपण लोक ऐकतायत पटापट लवकर आवाज सांगा. गॅसची पाईपलाईन मंजूर झाली होती. त्याचा पाठपुरावा करून ती योजना शेवटी गुजरात गॅस पाईपलाईन कंपनीला दिली. अजूनपर्यंत आपल्याकडे गॅसची पाईपलाईन फक्त बोलण्यापुरता केलेली आहे, परंतु माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि बहिराम जाधव आता खासदार नसूनही त्यांनी पाठपुरावा चालू ठेवलेला आहे आणि काही दिवसात त्याचा रिझल्ट सुद्धा येईल. गॅसची पाईपलाईन आपल्याकडे सुरू होणार आहे, म्हणजे ते आमचं मुख्य काम आम्ही करतही आहोत आणि केलंही आहे. विरार वसई नाही, फक्त पालघरमध्ये पण गॅसची पाईपलाईन येणार आहे. अरे सगळ्या ठिकाणी येणार आहे, सगळ्या ठिकाणी. कशी नाही त्याचा पाठपुरावा आमच्याकडे पूर्ण. फक्त कामं सांगा ना, 5 कामं सांगा, पटापट सांगा, लवकर सांगा मला. त्यानंतर आपल्याकडे आज भूकंपाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीमध्ये जे महत्वाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं महत्वाचं आहे, त्यासाठी आमच्याकडे विजन आहे. आम्ही ते संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत. सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी खेळ चाललेला आहे, दुसरं काही नाही. त्याचबरोबर आज कृषी क्षेत्राशी निगडीत असलेला प्रश्न, कृषी क्षेत्रामध्ये पूर्वी या अगोदर 10 कोटी रुपये आम्ही ऑलरेडी या कृषी क्षेत्राला आणलेले आहेत आणि याच्याही पेक्षा भरपूर निधी विकास केंद्रामध्ये आणलेले आहेत. मॅडम खूप कामं झालेली आहेत. कोरडीपासून आपल्याकडे केंद्र उभं राहिलेलं आहे. माझ्याकडे वेळ थोडा उभं राहिलेला आहे. दत्ता करपटजी मी येईन आपल्याकडे पुन्हा. मी सगळ्यांच्याकडे येतो अगदी थोडक्यात. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आपण 1 मिनिट देतो मी तुम्हाला, पण सर 2 मिनिटं मी देतो. आपण जे करताय हे सभा संकेताला ठीक धरून नाहीये. ताई माझी एक विनंती आपल्याला, कुठल्याही कार्यक्रमाचा एक सभा संकेत असतो, तो प्लीज आपण पाळा. आपल्याकडे जेव्हा बोलत होता इतर कोणी बोललं नाही, माझी एक विनंती, प्लीज ते पाळा. आपण हा गोंधळ आहे ना, हा सगळे लोक बघतायत, टीव्हीवर बघतायत, त्यामुळे लोक आपल्याला मतं कशी द्यायची की नाही ते ठरवतील. प्लीज. आत्ताचं जे उदाहरण जे देत होते बहुजन विकास आघाडीचे सन्मान्य साखरे साहेब, हे सांगत होते की ट्रेन चालू केली,
गॅसची पाईपलाईन येणार आहे. हे तर असे उत्तर झाले की ह्याच्या अगोदर थंडीचं सीझन होतं, पुढे भविष्यामध्ये पाऊस पडणार आहे. हे तर सर्व दुनियाला माहिती आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही काय नवीन करणार नाहीये. उद्याच्याला उन्हाळ्याच्या नंतर पावसाळा येणारच आहे, तशी गॅसची लाईन येणारच आहे. आपण नवीन काय करणार आहात ते सांगितलं तर बरं. अगदी थोडक्यात बळीराम जाधवांच्या अगोदर गोविंदा जे काँग्रेसचे खासदार होते ते दोन्ही 10 वर्षाला कंटाळून लोकांनी यांना नाकारलं होतं. विरार वसईच्या बाहेर तुम्ही काय कामं केली ही सांगा आणि ती दाखवा. सर मी येतो आपल्याकडे, माझ्याकडे वेळ फार थोडा. ताई अगदी थोडं. बळीराम जाधव हे मतदारसंघात किती दिसले हे त्यांनी दाखवून द्यावं. ओके, थोडक्यात मला एवढंच म्हणायचं आहे, हा जो कलगीतुरा चाललाय या कलगीतुरामध्ये पालघर जिल्ह्याच्या अस्तित्वाचे प्रश्न, भूमिपुत्रांच्या प्रश्नावरती कोणीही काय बोलत नाही. अहो हॉस्पिटल काय केलं तर गॅसचं पाईपलाईन केलं. गॅसचं पाईपलाईन काय पाण्या खालून घालणार का जमिनी खालून घालणार आहात? वसई का बुडाली त्याचं उत्तर अजूनही तुम्ही दिलेलं नाही. त्या अफजल खानाच्या फौजेतल्या त्या माणसाला घेऊन तुम्ही बुलेटिनच्या विरोधात कसं लढणार आहे त्याचं उत्तर देत नाही. आणि शहीदांच्या टाळूवरचं लोणी खाणं बंद करा. RDX कसं आलं या देशामध्ये त्याचं उत्तर द्या. हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, पण जनता त्याकडे अत्यंत बारकाईनं लक्ष देत असते की कोण उत्तर काय देतं आणि कोण कुठल्या प्रश्नाचं उत्तर टाळतं. दत्ताजी मी आपल्याकडे येतो. अगदी वेळ थोडा आपल्याकडे. तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य का तुम्हाला निवडून द्यायचं थोडक्यात? सर आम्ही आतापर्यंत गेली 3 ते 4 वर्ष सातत्याने इथल्या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाच्या संदर्भ विषयावर लढतो आहोत. आता सरांनी प्रश्न उपस्थित केला ओबीसी आणि आदिवासींच्या संदर्भातला 100% आरक्षणाचा प्रश्न. आमच्यामधला हा जो काही अध्यादेश काढला हा राज्यपालांनी काढलेला अध्यादेश आहे आणि ह्या अध्यादेशाला आमच्या दोघांना कसं जुळवायचं आणि कसं भांडण करायचं आणि आमच्यामध्ये फाटाफूट करून आम्ही कसे वेगळे होऊ आजही प्रश्न तो प्रलंबित आहे, सुटलेला नाही. म्हणजे राजकारण केलं जातं या प्रश्नात. हा नुसता देखावा केलेला आहे. आणि हा झाला स्थानिक भूमिपुत्रांच्या इथल्या कामाचा प्रश्न आहे. इथे स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे, परंतु तिथल्या भूमिपुत्रांना कुठल्याही प्रकारचं काम दिलं जात नाही. ह्या विषयावर आम्हाला सातत्याने काम करायचं आहे. कुपोषणाचा प्रश्न आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे. हा पाण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे. हा पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल या संदर्भात आम्हाला सोनकमळेजी तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय? अगदी पटकन थोडक्यात लोकांना काय सांगाल? थेट लोकांशी संवाद करा आपण. आदरणीय मॅडमना नाही, तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय? तुम्हाला का निवडून द्यायचं? लाखो लोक तुम्हाला बघतात. लोकांना सांगा तुम्हाला का निवडून द्यायचं? आमचा प्रश्न असता आहे, आमचं जर सरकार आलं तर आम्ही इथल्या मच्छीमार बांधवाचा प्रश्न आहे, जो हद्दीचा प्रश्न आहे मच्छीमार बांधवाच्या, आणि शिक्षणाचा प्रश्न आहे तर आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत फ्री शिक्षण देणार. आणि आरोग्याच्या बाबतीत आम्ही एक सुसज्ज असं मुंबईसारखं जसं KMला हॉस्पिटल आहे त्या पद्धतीचं आम्हाला इथं हॉस्पिटल पाहिजेत. कारण इथला वंचित बांधव आदिवासी बांधव जेव्हा त्याला एखादा असाध्य रोग होतो तर त्याचा इलाज या ठिकाणी होत नाही. म्हणून आमचं आरोग्य, शिक्षण, पाण्याचा प्रश्न असेल, आमचे जे आपल्याला मूलभूत जे प्रश्न आहेत आम्ही ते सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. शिवसेनेकडे मी येतो. आपल्या उमेदवाराची वैशिष्ट्य काय? त्यांना का निवडून द्यायचं? थेट लोकांना सांगत आहे. 4 कारणं महत्वाची आहेत. त्यातलं पहिलं कारण महत्वाचं आहे. त्यातलं पहिलं महत्वाचं कारण तुम्हाला मी सांगते, जो प्रश्न त्याचं उत्तर तुम्हाला सांगते. पहिला त्यांनी जे सांगितलेलं आहे की आमचा जो उमेदवार आहे हा महायुतीचा उमेदवार आहे. सगळ्यात महत्वाचं, या जिल्ह्याला गेले अनेक वर्ष कुपोषणाच्या प्रश्नाकडे जसं दुर्लक्ष झालं होतं त्या पद्धतीने या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांकडे असेल, स्थानिकांकडे असेल, आदिवासींकडे असेल, सागरी नागरी डोंगरी सगळ्यांकडे दुर्लक्ष झालेलं. पहिला मुद्दा म्हणजे आम्ही केलेला त्या मंत्र्यांच्या काळामध्ये झालेला असलेला जो आहे तो पालघर जिल्ह्याचा निर्मिती प्रश्न. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष पालघर पाऊस ज्या वेळेला पडायचा त्यावेळेला पालघर पासून ते बाकीच्या गावांचा पूर्णपणे संपर्क तुटायचा. मासवणच्या ब्रिजवरती जे पाणी उमेदवाराला का निवडून द्यायचं हे मी विचारतोय. ते आपल्या लोकांना सांगायचं. ते उच्च शिक्षित आहेत का? काय आहे त्यांना अनुभव? काय आहे? का निवडून द्यायचं हे त्यांना सांगायचं. वेळ कमी आहे. सगळ्यात महत्वाचं, हा उमेदवार शिकलेला आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत ते आमदार, राज्यमंत्री आणि त्याचबरोबर खासदार या पद्धतीचा अनुभव आहे. तिसरं महत्वाचं कारण आहे की आतापर्यंत ज्या पदावरती ते होते त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. वेळ संपली माझ्याकडे वेळ फार कमी. अभय साखरे, आपल्या उमेदवाराला का निवडून द्यायचं? काय वैशिष्ट्य आहेत बळीराम जाधवांची? सन्माननीय बळीराम जाधव हे खासदार राहिलेले आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा संपूर्णतः अनुभव आहे. मॅडम, हे बरोबर नाही. जिल्हा परिषद सदस्यापासून ताई प्लीज, हे बरोबर नाही. पटकन
पटकन बोला अभय, जिल्हा आपल्याकडे परिषद सदस्यापासून ते सभापतीपासून ते आज ते खासदारांपर्यंत पोहोचलेले आहेत. जनसामान्यांचे प्रश्न कसे व्यासपीठावर मांडायचे याचा संपूर्ण अभ्यास या व्यक्तीला आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यासारखी जाणती नेते मंडळी आहे. आणि त्यामुळे बघा, शिक्षण हे फक्त एक मुद्दा शिक्षण आपल्या लक्षात महत्त्वाचं आला की नसते. या वैशिष्ट्यांमुळे आणि त्याचबरोबर कामं करण्याची असं आश्वासन या सगळ्या मंडळींनी जनतेला दिलेलं आहे. अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही, मात्र ते प्रश्न उपस्थित झाले. या सर्व मुद्द्यांवरती पालघरच्या जनतेनं भरघोस मतदान करावं असं आवाहन आम्ही करतो. आजच्या रणसंग्राम लोकसभेमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.